शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही 6 महिने झाल्यापासून आमच्याकडे आलो नाही का? हो खरं आहे, कारण कार्यकर्ता कचलाय. गेली 6 महिन्यापासून प्रवेश चालू आहे. जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही अगोदर कसं बोलायचं? जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र शहराध्यक्ष भेटालो, तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात, मी बी तुमच्या सगळं समदुःखी आहे, माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ चव्हाण साहेबांकडे. शहराध्यक्षांनी तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या, त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते? त्याला आपलं काय उत्तर असणार आहे? तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो, आम्ही मतदानाचा अधिकार होता, त्याच्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही. आम्ही प्रभाग क्रमांक 5 चे कार्यकर्ते आहोत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चुकीचा निर्णय झालाय, त्या संदर्भात आम्ही आलो. आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला, तर तुम्ही काय निर्णय घेतला? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं कार्य करणार, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. गेल्या लोकसभेपासून गेल्या 1 वर्षापासून जी लोकांना प्रवेश दिलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती. नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते. नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले. त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट, त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न केला. ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त 1.5 ते 2 महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आलेले ही लोक. यांना काही देणं घेणं नाही, पक्षाची विचारधारा यांना माहित नाही. आम्ही इतके दिवस प्रामाणिक काम केलं, रात दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे प्रचार केला. आमचं एवढंच मागणं आहे, आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं, कुणाला प्रवेश द्या, प्रवेश घ्या, आमचा काय विषय नाही. आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय, खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमची टीम पाठवा, तुमचं सर्वे पाठवा, खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल. ही जी लोक आलेत ही फक्त लोक 1.5-2 महिन्यासाठी तिकीटसाठी आलेत.